एक 17 वर्षाची तरुणी घरामधून डॉक्टरकडे कामासाठी गेलेली होती, पण संध्याकाळ झाली तरी ती घरी परतलीच नाही। आई वडील तिचे वाट पाहून मोठ्या प्रमाणात परेशान होते। एक नैतर्निजान मुलगी, एक तरुण मुलगी घरातून गेली आणि अजून परत कशी आली नाही। तिला फोन लावून पाहिला तर तिचा फोन सुद्धा बंद होता, तिचा फोन सुद्धा लागत नव्हता। मग आई वडिलांनी लगेचच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला, तक्रार दाखल केली, मुलगी बेपत्ता असल्याचं सांगितलं। आता पोलिसांनी लगेचच तपासाला सुरुवात केली, पण तो जे तपास आहे त्या दिवशी मात्र संध्याकाळ झालेली होती। पण दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलिसांना आजूबाजूच्या परिसरामध्ये माहिती मिळू लागली, विचारपूस केली, तेव्हा पोलिसांना माहिती मिळाली की एका तरुणीचा मृतदेह रेल्वेच्या पटरीच्या जवळ मिळालेला आहे। आता रेल्वे पटरीजवळ एक तरुणीचा मृतदेह मिळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मग पोलीस घटनास्थळी गेले आणि तो जो काही मृतदेह आहे तो ताब्यात घेतला, पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि त्याची ओळख पटली की जी तरुणी बेपत्ता झालेली होती त्याच तरुणीचा तो मृतदेह होता। नेमकं काय घडलं होतं त्या तरुणीसोबत, कुठं घडली ही घटना, काय आहे संपूर्ण प्रकरण, हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही काय जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील लखनौची। लखनौमध्ये राहणारी एक 17 वर्षीय तरुणी होती, नर्सिंगचं शिक्षण घेत होती आणि त्याचबरोबर ती डॉक्टरच्या हाताखाली नर्सिंगचं कामसुद्धा करायची, म्हणजे प्रॅक्टिससुद्धा करायची। आता हे सगळं करत असताना ती जी तरुणी होती तिला मेडिकल लाईनमधल्या बऱ्याच काही गोष्टी माहीत झालेल्या होत्या आणि ती अशा पद्धतीनं त्या डॉक्टरकडे काम करायची। मग हे सगळं करत असताना ती ज्या डॉक्टरकडे काम करायची त्याच डॉक्टरसोबत हिचे प्रेम संबंध जुळलेले होते। जेव्हा दवाखान्यामध्ये कोणी नसायचं, त्या डॉक्टरच्या घरी कोणी नसायचं, तेव्हा हे दोघं जण एकमेकांसोबत सगळं काही करायचे। अगदी ज्या पद्धतीनं नवरा बायको करतात त्याच पद्धतीनं हे दोघं जण राहायचे। ती तरुणी फक्त 17 वर्षाची होती आणि तो डॉक्टर 30 ते 40 वर्षाचा होता। आता या दोघांचे प्रेम संबंध जुळलेले होते आणि यांचं अशाच प्रकारे चालू होतं। मात्र एक दिवस अचानक ही जी तरुणी आहे ती दुसरेच कोणातरी सोबत चॅटिंग करते अशी माहिती त्या डॉक्टरला मिळाली। त्या डॉक्टरनं जेव्हा तिचा मोबाईल तपासला तेव्हा मोबाईलमध्ये अशी काही चॅटिंग त्या डॉक्टरनं पाहिली की ती चॅटिंग तशा पद्धतीनं करायला नको होती आणि नको तसे फोटो त्या तरुणीनं त्या व्यक्तीला सुद्धा पाठवलेले होते। जेव्हा डॉक्टरनं त्या दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला, त्या दुसऱ्या व्यक्तीला विचारलं सगळ्या काही गोष्टी, तेव्हा तो दुसरा व्यक्ती होता। त्या व्यक्तीला बोलल्यानंतर समजलं की ही जी नर्स आहे 17 वर्षाची तरुणी, हिचं अजून एका तरुणासोबत लफडा आहे। म्हणजे एका तरुणीचं 3 जणांसोबत लफडं, अफेअर, लव काही म्हणा, हे सगळं चालू होतं आणि ती 3ही जणांना घुमवायची, त्यांच्याकडून काही प्रमाणात पैसे सुद्धा घ्यायची आणि हाच प्रकार मागच्या काही दिवसांपासून चालू होता। हद्द तर तेव्हा झाली जेव्हा ही जी तरुणी आहे ही एका तिसऱ्या जो तिचा बॉयफ्रेंड आहे त्याच्या रूमवर गेली आणि त्या रूममध्ये ऑलरेडी 2 ते 3 तरुण त्या ठिकाणी होते आणि तिनं त्यांच्यासोबत सगळं काही केलं। आता इकडं तिचा एक बॉयफ्रेंड डॉक्टर होता, दुसरा एक तिचा मित्र होता आणि तिसरा अजून एक होता आणि त्याच्या रूमवर अजून 2-3 जण होते। अशा पद्धतीची त्या तरुणीची वागणूक होती। हे जे 3 जण आहेत त्यांचे नाव आहेत अंकित, अमित आणि दिनेश। अंकित, अमित आणि दिनेशने या 3ही जणांनी मिळून मग ठरवलं की ही जी तरुणी आहे ती आपल्या 3घांचीही फसवणूक करते। मला सांगत होती की माझ्या आईचं दुसरं कोणाही माझ्या संपर्कात नाही, त्याला सांगत होती की तुझ्याशिवाय माझ्या मनात कोणी नाही आणि त्या तिसऱ्याला सांगत होती की तुझ्याशिवाय माझा मनात दुसरा कोणी नाही। असं करून ही 3ही जणांना एकमेकांपासून फिरवायची, एकमेकांना घुमवायची आणि 3 जणांकडून सुद्धा काही रक्कम उकळायची। असं ती त्या 3 जणांसोबत करायची। मग एक दिवस 9 एप्रिलच्या रोजी या 3घांनीही त्या तरुणीचा काटा काढायचा ठरवलं आणि तिला
एका सुनसान स्थळी भेटण्यासाठी बोलवलं. आता भेटण्यासाठी बोलवल्यानंतर तिचा जो पहिला बॉयफ्रेंड आहे तो बॉयफ्रेंड त्या ठिकाणी आला. त्याचं नाव आहे अमित. तो त्या ठिकाणी आला, तिला गोड गोड बोलू लागला आणि अचानक समोरून तिचे दुसरे दोनही बॉयफ्रेंड आले. मग तिघजण मिळून त्या तरुणीला बोलू लागले. त्या तरुणीला वाटलं आता आपला मात्र भांडाफोड झालाय आणि भांडाफोड झाल्यामुळं तिला काहीही बोलता आलं नाही आणि मग त्या तिघांच्याही मनामध्ये त्या तरुणीबद्दल अतिशय राग होता. मग त्या तिघांनीही तिचा गळा दाबून तिला ठार केलं आणि बाजूलाच रेल्वे पटरीवर नेऊन टाकलं. कोणालाही वाटावं नाही की हा घातपात आहे, सगळ्यांना वाटावं की हा फक्त अपघात आहे. अशा प्रकारचं सगळं कृत्य या तिघांनी केलं होतं. आणि हे केल्यानंतर ती जी तरुणी होती तिच्या घरच्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करायचं ठरवलं तेव्हा ती तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तिचं जे काही मोबाईल आहे ते मोबाईल तपासल्यानंतर तिचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर हे तीनही आरोपी पोलिसांना सापडले होते आणि पोलिसांनी या तिघांनाही अटक करून कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू आहे. आता या तिघांनीही त्या तरुणीसोबत तसं गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने त्यांना कोठडीसुद्धा सुनावलेली आहे. पण त्या तरुणांचं म्हणणं आहे की ती तरुणी होती तिनं आमची आर्थिक फसवणूक केली होती. आता त्या तरुणीनं जरी यांची आर्थिक फसवणूक केलेली असली तरी त्यांनी अशा पद्धतीनं तिचा खून करणं, तिला ठार करणं हे एक प्रकारचं गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता. हे एक टोकाचं पाऊल होतं. त्यांची जर आर्थिक फसवणूक होत असेल, मानसिक फसवणूक होत असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये त्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करायला हवा होता आणि जी काही फसवणूक झाली ती पोलिसांच्या मार्फत वसूल करायला हवी होती. पण या तिघांनी तसं मात्र केलं नाही आणि एक गंभीर स्वरूपाचं पाऊल उचललं, एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्यांनी केला आहे आणि त्याच गुन्ह्याची शिक्षा आता हे तिघजणं भोगत आहेत. पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेलं आहे, लोक कशा पद्धतीनं वागू लागला आहेत. एकीकडे महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत, दुसरीकडे फसवणुकीचे प्रकारसुद्धा या बातमीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.